मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी सफलता से लागू हो रही है। सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। मैं सफल हूँ, मैं सफल हूँ। मेरी सफलता निश्चित है। मैं भाग्यशाली हूँ, मेरे साथ सब कुछ बहुत अच्छा हो रहा है। मैं हर पल सफलता की ओर बढ़ रहा हूँ। धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। ब्रह्मांड मेरी सफलता का मार्ग आसान कर रहा है। मैं हर स्थिति में विजयी महसूस करता हूँ। मेरी सोच और कर्म मुझे हर दिन सफल बना रहे हैं। धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। सफलता मेरे जीवन का अभिन्न हिस्सा है। मैं अपने हर लक्ष्य को मैं सफलता के लिए बना हूँ और इसे हर दिन जी रहा हूँ। धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं चला येत आहे आवाज? येत आहे? चला, हरकत नाही. संख्या हळूहळू हळूहळू रोडावर चालली आहे ना, ते आपण सक्सेस म्हणतो. बरोबर ते हळूहळू कमी होता 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 है ना. बरोबर जेवढ्याला द्यायचं तेवढ्याला देईल है ना. तर चला, येथील काही लोक आणखी तर काही अनुभव आहे असेल तर जरूर आपण तिकडे आहे ना. आज मला वाटते 21 डेज आहे आपला, 21वा दिवस. एक आठवडा बाकी आहे फक्त. सकाळ म्हणजे का नाही, आजचा 6वा दिवस आहे आपला ना. सकाळचा आहे आमचा 21 वा दिवस है ना, उद्याचा. आजचा 20वा दिवस होता तिकडे, म्हणजे तिकडे 8च दिवस बाकी आहे, इकडे भरपूर आहे ना. तर काही अनुभव आहे कालचे आजचे? आपले काही स्टोन आहे, काही चेक आहे है ना, बनवले आहे नाही बनवले आहे? चला, वर्षा मॅडम म्हणतात त्यांचं. चला, वर्षा मॅडम कडे जाऊ. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माझं नाव वर्षा आहे, अमरावतीतून बोलत आहे. सर्वात आधी तर धन्यवाद 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 वंदना मॅडमचे आणि हिरवे सरांचे, की त्यांनी इतकं सुंदर सेशन स्टार्ट केलं आणि त्याचा खूप सारा फायदा सर्वांनाच होत आहे. तर त्यातलाच एक फायदा जसं की आजच उदाहरण आहे. तर आज सकाळी सेंटरला जायच्या आधी मी तो आपला मॅजिक स्टोन हातामध्ये घेतला आणि असं थोडं फील केलं, मनाशी म्हटलं की आज माझे म्हणजे खूप सारे गेस्ट येतील आणि त्यांना मला समजून सांगायचं, त्यासाठी मला लवकर सेंटरला जायचं आहे. तर असं म्हणून मी जेव्हा सेंटरला गेली ना, तर तेव्हा तर नाही आले. जेव्हा मी जोपर्यंत सेंटरला होती तोपर्यंत तर नाही आले. पण घरी आल्यानंतर एक असं म्हणजे मिरॅकल सारखाच एक फोन आला मला, की ते बहुतेक 8-9 महिन्याआधी येऊन गेलेले होते सेंटरला आणि तेव्हा त्यांनी कंटिन्यू केलं नव्हतं
आणि त्यांचा कॉल आला, मॅडम म्हणे मी इथे आलो तुमच्या जुन्या सेंटरला, तर तिथे कोणी नाही, तिथे बोर्ड लागलेला आहे तुमचं शिफ्ट झालं म्हणून. ते एक्झॅक्ट कुठं आहे, तर मला आता यायचं होतं, माझा आता वेट खूप जास्त वाढलाय, तर मला कमी करायचं आहे. तर मी म्हटलं तुम्ही या म्हटलं तिथं, मग ऍड्रेस सांगितला त्यांना आणि तिथे आले ते, तर ते म्हणे तिथं लॉक आहे. तर मी म्हटलं थांबा तिथे, सर असतील आजूबाजूला, मी लगेच सरांना कॉल करते म्हटलं, आणि सर येतीलच. तर मग सरांना कॉल केला आणि सर लगेच एका मिनिटामध्ये तिथं पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर मग त्यांचं समजून सांगितलं त्यांनी, आणि त्यांनी ठरवलं की म्हणजे 1 मंथ त्यांनी बुक केलेला आहे. तर हा खूप सुंदर रिझल्ट मला आज मिळालेला आहे, की जे आपण सेशन करतोय ना त्याचं खरंच म्हणजे मिरॅकल असं होतंय आपल्यासोबत. सो त्यासाठी मी थँक्यू म्हणणार, धन्यवाद म्हणणार हिरवे सरांना आणि वंदना मॅमला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर, मला चान्स दिला बोलण्याबद्दल. परमिशन तुम्ही लेट लावलं असं थोडंसं आधीच लावायचं, म्हणजे बरोबर वेळ झाली तुमची. चला, चांगला अनुभव आहे आणि असेच अनुभव खूप चांगले चांगले येत आहे. आमच्याकडे आज येऊन गेला पुलगावचा, आणि नंतर मग मी सरांना फोन केला, म्हणजे सरांनी आधी म्हणलं होतं का पुलगावला जायचं यावेळेस. बरोबर पुलगावचा 2 दिवसाच्या आधी त्याचा फोन आला, कारण की हा बंद झालेला व्यक्ती होता. आणि आज येऊन गेला तो आणि प्रोग्राम घेऊन गेला. आणि योगायोगासाठी मग सरांना फोन केला, तर म्हणे आता 16 तारखेलाच आहे. एवढा झटपट कसा म्हणलं, आहे की नाही. तर असं होऊ शकतं ते, म्हणून हे मिरॅकलच आहे. फक्त काय आपल्याला ठरवायचं आहे, आणि जे म्हणतो ना आपण निगेटिव्हिटी आपल्याला राहत नाही. जसं निवड हा कॉल चालताना तिथपर्यंत तरी नका राहू. म्हणजे काय, सवय पाळण्यासाठी आपल्याला काही दिवस जरी समजा आपण निगेटिव्हिटी नाही राहिलो ना, जे आलं काही इकडनं ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं नाही, काही इकडलं इकडेच बाहेर टाकायचं आहे ना. असं जर केलं आपण, तर त्याचा आणखीन चांगला फायदा होऊ शकतो. तर चला इकडे मॅडम. गुड इव्हिनिंग सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तुम्ही मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा चान्स दिला. माझा एक्सपिरियन्स काल असा राहिला आज. काल आपण धनसंपत्ती बद्दल होतं, तर आज खरंच तसंच झालं. ते जे नोट होती ती काल रात्रीच मी लिहून ठेवली होती. ते हे होतं ना, आपलं काय म्हणतात, चेक वरती मला 10,000चा मी अमाऊंट टाकला. पण आज सकाळी माझ्या ब्लेसिंग अमाऊंट आलाच मला, मॅडमनी चेक करायला लावला तर 3,000 काही रुपये. आणि मला 5,000 रुपये पण आले, की ज्याने मी न्यूट्रिशन, म्हणजे मनामध्ये माझं तेच चालू होतं, मला न्यूट्रिशन घ्यायचं आहे, पैसे येईलच येईलच, त्याच्यावर विश्वास ठेवला मी. हा चमत्कार झाला तर की माझ्याकडे 5,000 रुपये आले. म्हणजे 10,000 लिहिले पण 5,000 रुपये मला आले. तर धन्यवाद 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 वंदना मॅडम, तुम्ही एवढं छान सेशन घेताय. धन्यवाद 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 गिरवे सर. तुम्हाला जे काही तुम्ही हे करताय ते येत आहे ना, कुठून येत आहे आपल्याला माहित नाही, है ना. ते लिहिणं गरजेचं आहे, नाही की नाही. लिहिलं तर नक्की येईल, मागितलंच नाही तर म्हणते ना, रडल्याशिवाय बाळालाही नाही मिळत, तसंच आपल्याला रडल्याशिवाय म्हणजे काय, मागितल्याशिवाय भेटणार नाही. तर चला, 2 लोकांचे रिझल्ट चांगले त्यांनी शेअर केले. आणखी नाही कोणी? चला इकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल. सर, रोजच एक्साइटमेंट असते रिझल्ट शेअर करायची, की काय आज काय नवीन झालं, आज काय नवीन झालं. तर आज मी एका ठिकाणी ऍज अ गेस्ट लेक्चरर म्हणून होती. गेस्ट लेक्चर होतं माझं एका स्कूलमध्ये. तर तिथं असं झालं की तिथल्या ज्या मॅनेजमेंटच्या हेड आहेत, तर त्यांनी आपल्याकडून आधी न्यूट्रिशन घेतलं होतं. जेव्हा मी सुरुवात केली होती ना, तेव्हा त्या एवढ्या खुश झाल्या. म्हणजे मला एवढ्या दिवसांनी पाहून, त्यांना माझं माहेरचं नाव नव्हतं माहिती. डॉक्युमेंट्सवर माहेरचं नाव असतं ना आधी, जेव्हा आपण पाठवतो त्यांच्याकडे तेव्हा. तर त्यांनी निगडकर नाव वाचलं होतं, त्यांना नाही लक्षात आलं. मग जेव्हा त्यांनी मला पाहिलं आणि माझ्यासोबत दुसऱ्या 2 डॉक्टर होत्या, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांना की मी यांच्याकडे न्यूट्रिशन घेतलं म्हणून 3 वर्षांच्या आधी. मग मला इतकं छान प्राऊड फील झालं की एवढी मोठी ती माउंट लिट्रा स्कूल, आता तुम्हाला माहिती असेल की किती मोठ्या त्यांच्या ब्रांचेस आहेत सगळीकडे, आणि त्या ठिकाणी मला आज बोलवलं. प्लस तिथं गेल्याबरोबर कुठला विषय निघावा, तर आपल्या फिटनेस बद्दलचा विषय निघावा. म्हणजे एक कुठेतरी हे टच झालं. आणि मी मुलांना जेव्हा गायडन्स केलं, तर तेव्हा त्या मुलांचं जे ऍडोलसन्स साठी होतं, जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठीचं सेशन होतं. तर त्यांना मी सगळ्या ज्या सोशल थिंग्स आहेत त्याच्यावरून आपल्या न्यूट्रिशनकडे आणलं. थोडक्यात एक त्यांना आपले जे 6 पिलर्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले. तर त्या मॅडम एवढ्या खुश झाल्या. त्यांनी मला काय सांगितलं, म्हणजे आधीच त्या म्हणल्या की मॅडम, तुम्ही पेरेंट्ससाठी पुन्हा 14 फेब्रुवारीला याल का आमच्याकडे लेक्चर घ्यायला? 1 तासासाठी तरी तुम्ही वेळ काढा.
म्हणजे त्या अक्षरशः त्या रिक्वेस्ट करत होत्या. मी म्हणलं बापरे, तुम्ही एवढ्या मोठ्या आणि तुम्ही मला रिक्वेस्ट प्लीज करू नका. मी नक्की वेळ काढेल. वेळ असेल किंवा मला दुसरं काही नसेल तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला. तर म्हणजे हे असं होतंय सर. आणि माझा मॅजिक स्टोन कायम सोबत असतो, कायम. बिलकुलच कुठंच मी सोडत नाहीये. आणि याला अफर्मेशन द्यायचं जसं मॅडम सांगतात ना, बस तुम्ही सांगता मॅडम सांगतात तसंच सुरू आहे सगळं. आणि मला आता एवढं छान वाटत आहे की या वर्षी काय माहिती काहीतरी चमत्कार होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच सगळ्यांना. स्पेशल थँक्स टू हिरवे सर आणि वंदना मॅडम. आणि हिरवे सरांच्या बाबतीत मी सगळ्यांना एक सांगते की आता माझा म्हणजे सर काही माझे कोच नाहीत, अपलाईन नाही, कुठंच काहीच नाही. चाराण्याचा पण माझ्याकडून सरांना काही बेनिफिट नाहीये. पण सरांनी मला स्पेशली त्या ग्रुपमध्ये ऍड केलं. लिंक्स आधीपासून पाठवतात. म्हणजे जेव्हा बुक रिडिंग करतात तेव्हापासून सर लिंक्स पाठवतात. काहीच म्हणजे हे नाही त्याच्यामध्ये सरांना. तरी पण एवढं सगळं करतात. मलाच कधी कधी माझी लाज वाटते की मीच कधी उठत नाही, उशीर करते. ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण मी नक्की माझं पूर्ण देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. आणि ते म्हणतात ना जादुई संबंध तुमचे आता म्हणजे हे व्हायला लागलाय ना. जादुई संबंधच आहे ना, म्हणजे ज्या गोष्टी आधी भेटून गेलेले लोक आहे ना, ते आणखीन भेटणं, आणखीन पुन्हा त्याला म्हणजे काय नवीन नवीन संबंध आपले तयार होणं आहे ना, हे पण महत्वाचं आहे. कारण की काय याच्यामध्ये आपण जे सर्व्हिस देतो त्याच्यावरच अवलंबून असतं ना. चला, छान अनुभव आला तुमचाही. आणखीन कोण आहे? बाकी लोक नाही करत आहे ना, काही हरकत नाही. अनुभव आलेले छोटे छोटे अनुभव असते किंवा आपण टाकू शकतो आहे ना. आम्ही कधी कधी टाकत असतो आमच्या फिजिकल क्लबचे टाकत असतो लिंक मध्ये, त्या ग्रुपमध्ये असतात आमच्या ना, ते वाचत जा आहे ना. तिथे बी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही फिजिकल मधल्या करून तुम्ही तुमच्या फिजिकल मधले करू शकता. चला इकडे यांच्याकडे जाऊ आपण. जवळजवळ 2 इंचाची जरी असेल, 2 इंचाची वर असेल, एवढी धार पडत होती. मला खूपच खुशी वाटली. मी 60,000 रुपये दिले होते गेल्या वर्षी आणि मी खूप नाराज झालो होतो. पण आज जेव्हा ते पाहिलं, ते खूप आनंद झाला. आणि नंतर मग येताना एका मळ्यात थांबून तिथे एक पुण्याचा पाहुणा आला होता. त्यांनी माझे फोटो मला डबल डबल दाखवायला लावत होता तो डान्स. मला डबल डबल दाखवलं माझं स्विमिंग. असं हे सगळं पाहत होता आणि खूपच कौतुक करत होता. तर ह्या 2 गोष्टी घडल्या माझ्यासोबत आज. तुम्ही मनामध्ये घेतलं. आणि बघा, ज्यावेळेस आपण शेतामध्ये एखादा खर्च करतो आणि ते जर खाली गेला वर, म्हणजे काय, म्हणजे त्या मातीमध्ये पैसा टाकलाय ना, पाणी लागलं तर म्हणजे त्याचा फायदा नाही, काहीच नाही. तर आज तुम्हाला तर कधी कधी काय होतं, पाण्याचा जो स्लोप असतो ना, पाण्याचा स्लोप जो आहे कधी कधी म्हणजे ज्यावेळेस बोर आतमध्ये होतो ना, तर दुसरीकडे जर पाणी असेल तर कधी कधी तो मग ओपन होतो. आणि असं बऱ्याच ठिकाणी होतं. एक वर्ष नाही तर दुसऱ्या वर्षी ते ओपन होतं, कधी कधी त्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत येऊन जातो. तर चला, चांगली गोष्ट मिळाली तुम्हाला बी. इकडे धनंजय दिसत आहे मला. धनंजय. गुड मॉर्निंग सर. धन्यवाद 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 तुमचा आणि मॅडमचा खूप खूप धन्यवाद. आज माझा एक्सपिरियन्स असा राहिला सर की आज आपण म्हणतो ना आपल्याला चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट केल्या तर काही ना काही मिळते. तर आज माझ्या मिसेसने मला एक द सिक्रेट आणि जादू ह्या दोन्ही बुक्स गिफ्ट केल्या सर. बुक गिफ्ट केल्या तर त्याला वाचण्याचा प्रयत्न करत आहे ना. हो, तर मला चांगला एक्सपिरियन्स झाला माझा वाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, म्हणजे अशाच गोष्टी मिळू आपल्याला ना, हे पण एक महत्वाचं आहे. कारण की काय, आपण मनात नसते का ते भेटलं तर नेमकं कुठं असेल आहे ना, काय असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या. तर आणखीन चांगलं वाटलं. चला आणखीन. चला.
सर तुम्ही मला इन्व्हाइट केलं का? बस आता तुम्ही सांगते. सर धन्यवाद सर, मला तुम्ही बोलण्याचा चान्स दिला सर. बोला. सर मॅजिक स्टोन मी जेव्हापासून घेतला की नाही, त्याला शुद्ध करूनही घेतले आणि शुद्ध करून घेतल्यानंतर सर मी माझ्या जवळच ठेवतो आणि मी जे माझ्या मनात जे इच्छिले होते ते या 2 दिवसात मला स्वतःहून त्याचे कॉल आले की आम्हाला आमची ऑर्डर करून द्या, आम्हाला वेट लॉस करायचं. 2 लोकांनी मला कॉल केले सर, एक अकोल्याचा आहे आणि एक नेरचा आहे. जादू होऊन राहिले आहे ना हळूहळू. तर हो सर, खूप धन्यवाद चांगले. म्हणतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला धन्यवाद. आणि ते पुन्हा आणखी सांगतो, आमच्या फिजिकल मध्ये एका म्हणजे आमच्याकडे ते एक म्हणलं ना 75 वर्षाची व्यक्ती आहे. आता त्याला काही एक म्हणलं का तो दोनच म्हणत राहते. त्यांनी काय केलं, मिठाच्या पाण्यात त्याला म्हटलं शुद्ध करायचं, म्हटलं मिठाच्या पाण्यामध्ये. ठीक आहे, मिठाच्या पाण्यात शुद्ध करायचं म्हणे, ते पाणी पिऊन घ्यायचं का म्हणे. म्हणलं ते पाणी नाही प्यायचं आपल्याला. म्हणजे त्यांना असं का ते पाणी पिऊन घ्यायचं आपल्याला, एवढं शुद्ध नका हो म्हटलं, त्या दगडाला शुद्ध करा म्हणजे होऊन जाईल ना. तर असं नाही करायचं, म्हणून शुद्धच करायचं त्याला. आणि बदलायला तयार आहे तो. म्हणजे काय 75 वर्ष त्याचा स्वभाव किडका होता, थोडासा शुगर आहे, तर आता बदलत आहे तो. म्हणजे काय कोण्या वयात तो बदलू शकतो है ना. तर चला जाऊ आता वंदना मॅडमकडे, म्हणजे अनुभव झाले आपले. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स ऐकायला मिळतात आणि दिवसेंदिवस आपल्या सर्वांची जी एक्साइटमेंट आहे ती एक्साइटमेंट वाढत आहे. तर खूप छान वाटत आहे. आपला सेशन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्ट शेअर करणार आहे. जसं मला दररोज काही ना काही इन्क्वायरी येत असतात. आज मला इन्क्वायरी आली की चांगली सवय कशी लावायची. एक इन्क्वायरी होती, नवीनच होती. तुम्ही लवकर 4 वाजता आहे, त्या मॅडम पण आहेत कॉलवरती, नाव नाही घेणार. तुम्ही 4 वाजता कशा लवकर उठतात? डेली मी तुमचं स्टेटस बघते, 4 वाजता तुम्ही उठलेले असतात. तर ही चांगली सवय कशी लावायची? हा प्रश्न होता. तर तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. त्यांचं उत्तर देते पहिली मी. जसं की मी त्यांना फक्त एकच सांगितलं की चांगल्या सवयी लावण्यासाठी एका चांगल्या कम्युनिटीमध्ये राहावं लागते. एका तुम्ही एकदा जॉईन करून बघा, येऊन बघा, आमच्यासोबत राहून बघा, आपोआप सवय लागेल. मग काही रिझल्ट पण ऐकवले त्यांना. नंतर दुसरं, माझ्यासोबत पण आज खूप जादू घडली. काय माहित, मी कमी मागते बऱ्याचदा. 24/7 माझ्या हातामध्ये असतो. परंतु जरा माझं मागण्याचं प्रमाण कमी आहे. मी थोडं कमी मागते. नेहमी मागत नाही. असं मागायला पाहिजे खूप जास्त, परंतु मी मागते. पण जेव्हा पण मागते ना, माझ्या सर्व आजूबाजूच्या माझ्या मेंबर्सला पण माहिती आहे. विदिन काही मिनिटामध्ये माझं ते पूर्ण होतं. सेकंदात म्हटलं तरी चालेल, पण मिनिटामध्ये माझं ते पूर्ण होतं. तर याच्यामागचं कदाचित कारण असेल की आपण म्हणतो ना, एखादी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, एक बुद्धी, देवच आपल्याला बुद्धी देतो की कोणती गोष्ट मागायची आणि किती प्रमाणामध्ये मागायची. तर मी आज सहज त्या गोष्टीचा एक एक्सपिरियन्स घेतला. माझ्या अकाउंटवर लिटरली फक्त ₹800 होते आणि मी जस्ट घरातून आज मी मॅजिक स्टोन नेला नव्हता सोबत, पण मॅजिक स्टोनला मी इतकं सांगितलं होतं की माझ्या अकाउंटवर अमाउंट येणार आहे. आणि कुठून येणार, कशी येणार काहीच माहित नव्हतं मला. आणि माझ्याकडे ₹4,500 आले. मॅडमनी बघितले, माझ्याकडे अकाउंटवर पैसे आले. मला खूप छान वाटलं. आणि बऱ्याचदा असतं की एक स्वभाव असतो एक व्यक्तीचा की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाकडून आपला खर्च पटकन, आपल्याला आपला खर्च पटकन घेता यावा, खर्च करता कोणाकडनं घेऊ नये अशी इच्छा असते बऱ्याचदा आपली. प्रत्येकालाच असतं ते. तर माझ्याकडं घडलं माझ्यासोबत आणि माझ्याकडे नवीन व्हिजिट पण आल्या, इन्क्वायरीज पण आल्या. खूप छान वाटलं. म्हणजे 30 मिनिटाच्या अंतरात ह्या सर्व गोष्टी झाल्या मी मॅनिफेस्ट केल्यानंतर. आणि माझ्यासोबत आतापर्यंत असंच झालंय की मी एक तासापेक्षा जास्त वेळ अजूनपर्यंत माझ्या कुठल्याही मॅनिफेस्टेशनला लागला नाहीये.
तर खूप छान वाटतं. आणि मला कोणीतरी प्रश्न विचारला होता, की मी 2 करोड रुपये अकाउंट मी 2 करोडचा चेक लिहू का? चेक लिहिताना. तर बघा, आपण जेव्हा बिगिनर असतो आणि आपली एनर्जी लेव्हल जसं आता याचं एक सिंपल उदाहरण सांगते मी तुम्हाला. जसं तुम्ही गाडी चालवतात ना, गाडी पिकअप घेते बघा. सुरुवातीला नॉर्मल चालते, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर. मग ती एकदम चांगल्या याच्यावर टॉप गिअरवर चालते की नाही? तसंच आपल्यासोबत असतं. जेव्हा आपण आता नवीन आहोत, जे आता बऱ्याच जणांचं हे पहिलं सेशन आहे. नवीन आहोत तर मॅनिफेस्टेशनला खूप जास्त वेळ लागतो. असं मी म्हटलं आणि असं अचानक पटकन होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला जर ह्या जादूवर विश्वास ठेवायचा असेल, तर आपल्याला छोटे-छोटे गोष्टी मागायच्या. जसं 2 करोड नाही मागायचे, आपल्याला 2,000, 5,000 पासून सुरुवात करायची आहे. कारण की तिथून ट्रस्ट बिल्ड व्हायला सुरुवात होतो. एक जसं छोट्या-छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट करा, खूप मोठ्या नाही. जसं आपण वॉटर टेक्निक शिकलो, आपण वेगवेगळ्या टेक्निक आतापर्यंत शिकत आलो. मनी आपण नोट बनवली. नंतर आपण मॅजिक स्टोन बद्दल शिकलो. अशा नवीन-नवीन गोष्टी शिकत आहोत. तर आज आपलं आहे कामाच्या ठिकाणी असणारी जादू. परंतु त्याच्या आधी पण तुम्हाला एक गोष्ट तेच सांगते, मी कंटिन्यू करते, की जसं मॅडमनी मला विचारलं, की चांगल्या सवयी कशा लावायच्या? बघा, जेव्हा आपल्याला सुधारणा घडवून आणायची असेल, तर सुधारणा घडवून आणण्यासाठी वयाचं बंधन नाही. तुम्ही कोणत्याही वेळी आपण शिकायला सुरुवात करू शकतो. बरेच जण म्हणतात, "आता काय आमचं वय राहिलं का? आता इतक्या वर्षाच्या आमच्या सवयी आहेत, त्या आता कशा बदलणार?" असं पण म्हणणारे बरेच जण आपल्याला भेटतात. परंतु जर आपल्याला ठरवलेलं असेल आणि आपल्याला आपल्या सवयी बदलवायच्या असेल, तर त्याला कधीही उशीर होत नसतो. आपण ते केव्हाही सुरुवात करू असतं आणि आपलं वय कितीही असो किंवा सवय कितीही जुनी असो, वर्तणूक सुधारण्याचं तंत्र आणि योग्य माहिती वापरून आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. जसं की बघा, स्वतःचं नुकसान करणाऱ्या सवयी आपण सोडून देऊ शकतो आणि नव्या चांगल्या सवयी आपण लावू शकतो. आपण जर ठरवलं तर. स्वतःच्या नुकसान करणं सवयीच असतात त्या. त्या सवयीमुळेच आपलं नुकसान होत असतं आणि सवयीमुळेच आपलं फायदा पण होत असतो. तर बघा, आपण बघतो आपल्या आजूबाजूला भरपूर असे यशस्वी लोकं बघतो. बघतो की नाही? जसं 100 लोकं असतील, 100 मधले काही पर्सेंटमध्ये 1-2 लोकं म्हणजे 5% लोकं श्रीमंत झालेले असतात. याचं एकमेव कारण म्हणजे बघा आता, तर त्यांचं यशाचं रहस्य कोणी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? काय असेल त्यांच्या? ते पण माणसंच आहे. ते पण आपल्यासारखंच त्यांना अवयव आहे. त्यांची पण बुद्धी आपल्या इतकीच काम करते, की काही जेव्हा ते जन्माला आलेलं देवाने त्यांना दुसरं काही दिलंय? नाही. ते आहे तसेच आहेत. बरोबर आहे. परंतु यशस्वी माणसाचं रहस्य कसं आहे ते आपण समजून घेऊ, की यशस्वी माणसाचे रहस्य अपयशी माणसांना जे करायला आवडत नाही, जे ते करणार नाहीत, अशा गोष्टी करण्याची सवय ते स्वतःला लावून घेतात. यशस्वी माणसं ज्या गोष्टी अपयशी माणसांना करायला आवडत नाही, त्या गोष्टी करण्याची सवय लावून घेतात. आणि अपयशी माणसांना ज्या गोष्टी करायला आवडत नाही, अशा गोष्टींचा जरा विचार करा. म्हणजे जे लोकं सक्सेसफुल नाहीये, अपयशी आहे, लाईफमध्ये सक्सेस नाहीये, त्यांना कोणत्या-कोणत्या गोष्टी आवडतात त्याचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. याच गोष्टी यशस्वी माणसाला करायला देखील आवडत नसतात. म्हणजे जो व्यक्ती यशस्वी असतो त्याला पण आवडत नाही. पण तरी देखील ते करतात. आवडत नाही तरी देखील करतात. उदाहरणार्थ अपयशी माणसांना अ, शिस्त आवडत नाही, कष्ट किंवा वचनबद्धता आवडत नाही. यशस्वी लोकांनाही शिस्त, कष्ट आवडत नाही. जसं की बघा, एथलेटिक जे असतात ना, ते लवकर पहाटे उठून सराव करण्याचा कठोर शिस्त त्यांना आवडत नसते. पण नकोशा वाटते तरी सुद्धा ते करते. तरी सुद्धा त्या सवयी त्या लवकर उठतात, ते रनिंग करतात, प्रॅक्टिस करतात. पण तरी ते शिस्तबद्ध पणा जो असतो ना, तर त्याच्यासाठी कष्ट करतात. कारण त्यांना तसं वागण्याची सवय लागलेली असते आणि अपयशी माणसांना मात्र तशी सवय लागलेली नसते. एकच ध्यानात ठेवा, अपयशी माणसं त्या गोष्टी करतात ज्या त्यांना आवडतात आणि यशस्वी माणसं त्या गोष्टी करतात ज्या त्यांना आवडत नाही, तरी पण त्यांना माहिती आहे याच्यामध्ये सक्सेस आहे. आणि सवयी लागताना त्यांचं स्वरूप क्षुल्लक असतं सर्वात महत्त्वाचं. तर पुढं मात्र त्या सुटण्या इतक्या पक्क्या होत्या, न सुटण्या इतक्या पक्क्या होतात. उदाहरणार्थ, आपल्याला अनहेल्दी फूड खायची सवय लागली. बरोबर आहे. तर इतकी सवय ती पक्की होऊन जाते. एकदा, दोनदा, तीनदा आपण जेव्हा खातो, तर ती सवय सुटणं सुद्धा अवघड होतं. जसं की बघा, आपण आपल्या फ्युअल सेंटरमध्ये काही लोकं येतात आणि ते आपल्याला म्हणतात, "मॅडम, मी सर्व सोडायला तयार आहे, पण मी चहा मात्र सोडू शकत नाही." असे लोकं येतात की नाही? म्हणजे काय, इतकी सवय बेकार होऊन जाते, की ती अनहेल्दी आहे, ती आपल्या शरीरासाठी नाहीये, तरी सुद्धा ती एकदम पक्की होऊन जाते. म्हणजे शेवटी ह्या जुन्या आणि वाईट सवयी मोडून नव्या चांगल्या सवयी लावून घेण्याचाच हा प्रश्न आहे. आणि वाईट सवयी बदलण्यापेक्षा त्या लागूच न देणं अधिक सोपं असतं. एकच ध्यानात ठेवा. वाईट सवयी बदलण्यापेक्षा ते लागूच न देणं
हे सोपं असतं आणि मोह टाळता जर आला तर चांगल्या सवयी लागतात. आनंदी असणं किंवा असमाधानी असणं या सुद्धा सवयीच आहे. आनंदी असण्याची पण सवय असते आणि अनहॅप्पी दुःखी असण्याची सुद्धा सवयीच असते. ह्या ज्या सवयी आहे त्या सवयी बदलणं आपल्या हातामध्ये असतं. तर जसं की म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असं आय होप मला वाटतं, की सवयी बदलणं आपल्या नक्कीच हातात आहे. बरोबर आहे? तर जसं काही प्रश्न आहे, तुम्ही लवकर का उठतात? तर ही एक सवयीचा पार्ट आहे. तुम्ही जितकं तुमचा माइंड सेट कराल तुम्हाला करायचं आहे, तर ते नक्कीच होणार म्हणजे होणार. बरोबर आहे? तर याच्यासाठी कुठलंही दिव्य नाहीये. रात्री झोपताना एकच म्हणायचं, "मी लवकर उठणार आहे, मी उठत आहे, मी उठत आहे." हे एक अफर्मेशन आहे. तुमच्या जे उशी असेल, उशी घेऊन झोपत असेल, ब्लँकेट असेल, झोपताना एकच सांगायचं, "मी सकाळी लवकर उठली, मला खूप छान वाटत आहे, मला फ्रेश वाटलं आहे." हे अफर्मेशन आहे. ज्यांना लवकर उठत आता माझं असं आहे, मला अलार्मची गरजच पडते. मी अजूनपर्यंत अलार्म लावलाच नाही. 3:40 म्हणजे 3:40 डॉट 3:40 41 पण होत नाही. मला बरोबर जाग येते. बरोबर आहे? तर हा आपला एक जसं आता बरेच लोकं म्हणतात, "मग आम्ही उशिरापर्यंत जागतो ना, मग लवकर उठायचं कसं?" तर त्याचं एकच ट्रिक आहे. एक तर झोपण्याची सवय फिक्स करा लवकर किंवा उठण्याची सवय फिक्स करा. बघा झोपण्याची सवय आपल्या हातात नाहीये फिक्स करणं. कारण आपल्या घरी कोणी कधी पाहुणे येतं, आपण कुठं बाहेर जातो, कुठं मार्केटमध्ये फिरतो, आपल्याला वेळ होतो. बरोबर आहे? तर दोन्हीपैकी मग एक उठण्याची सवय आहे, तिला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत. ती आपण लावून घेऊ शकतो. माझं टार्गेट फिक्स आहे. मला उठण्याची सवय मी फिक्स केलेली. मी रात्री 10:00ला झोपू, 11:00ला झोपू, 9:00ला झोपू किंवा 12:00ला झोपू. 2:00ला जरी झोपले असेल, तर माझं उठण्याचं टायमिंग मात्र फिक्स आहे. म्हणजे हे काय झालं, मी एकच गोष्ट शिकलेली आहे म्हणजे मी जे काही बुक रीडिंग वगैरे करते त्याच्यामध्ये ॲटॉमिक हॅबिटमध्ये, त्याच्यामध्ये एकच शिकायला मिळालं, की तुमची जर झोपण्याची किंवा उठण्याची दोन्हीपैकी एक सवय तुम्हाला फिक्स करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं तुमच्या काही जणांच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच मिळालं असेल आणि एकदम पटकन नाही होणार प्रत्येक गोष्ट, परंतु तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी वेळ पण लागेल. बरोबर आहे? आता आपण जाऊया आपल्या आजच्या सेशनकडे. आपल्या सेशनमध्ये आहे कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हे याच्या रिलेटेडच होत्या कारण की जसं की आपल्या सवयीच आपल्याला घडवत असतात. तुम्ही बघितलं की काही लोकं जन्मतःच श्रीमंत नसतात, परंतु अचानक ते देशाचे पंतप्रधान बनतात. काही लोकं श्रीमंत नसतात, परंतु टाटा, अंबानी सारखे लोक म्हणजे त्यांना मुळात श्रीमंतीचा वारसा मिळालेला नसतो. पण तरी सुद्धा ते श्रीमंत झालेले असतात. याचं कारण तुम्ही जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? अचानक श्रीमंत का होतात ते? किंवा त्यांना असं काय भेटतं की ते इतके श्रीमंत होतात? तर त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत. जसं की बघा, कोणतंही एखादं काम, एखादी कला किंवा एखादी विद्या किंवा शाखा, एखादं कौशल्य जर तुम्ही हाती घेतलं, तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. उदाहरणार्थ आता आपण एक हेल्दी कम्युनिटीमध्ये आहोत, बरोबर आहे? आता ह्या हेल्दी कम्युनिटीमध्ये आहोत, आपण करायचं म्हणून करण्यापेक्षा जर याच्यामध्ये अगदी पॅशनेटली का गुंतून जर ते काम केलं, तर उदाहरणार्थ बघा, लता मंगेशकर. लता मंगेशकरला म्हटलं, "तुम्ही क्रिकेट मस्त खेळणार का?" नाही. सचिन तेंडुलकरला म्हटलं, "तुम्ही छान गाणं गा." म्हणजे काय, तुम्ही जे काम करत आहात ना, त्या कामामध्ये तुम्ही किती पॅशनेट आहात, हे खूप महत्वाचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती वरपर्यंत जाऊ शकता, तितकं जाण्याचा प्रयत्न करा. आणि काम करता येईल तेवढं मात्र काम तुम्ही करत राहा. जसं की बघा, आतापर्यंत जेवढं काम झालं असेल, त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमेच्या सीमांनाही पार करा आणि प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल, हे तुम्हाला कळणार देखील नाही. जसं की आपण जर आज एक हेल्थ कोच आहोत, आपली जबाबदारी एकच आहे, इतकं पॅशनेट व्हायला पाहिजे आपण, की आपल्याला बघून फिटनेस हा शब्दाचा अर्थ तर आपल्याला बघून कळायला पाहिजे. फिटनेस म्हणजे काय? जसं उदाहरणार्थ मी ह्या गोष्टी शिकतीये. जसं की फिटनेस म्हणजे काय? तर फिटनेस कोच म्हणजे काय? ह्या गोष्टी फिटनेस म्हटलं की वंदना तुपे आठवलं पाहिजे. बरोबर आहे? तर ॲज अ तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात. तुम्ही जर जे काम करत आहात, तुम्ही ज्या कामावरती प्रेम करत आहात, तर तुम्ही तुमचं ते पॅशन कोणतंही काम असो मग तुमचं कुठलं शॉप असेल, तुमचं कुठलं जॉब असेल, तर त्या कामामध्ये तुम्हाला इतकं पॅशनेट व्हायचंय. म्हणजे तुम्ही त्या जादूमध्ये ती जादू तुमच्यामध्ये येत जाईल. तर जसं बघितलं तुम्ही अतिशय गरिबी जन्माला आलेली व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करते. थोडंफार शिक्षण असतं पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमधील एक व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? तर 2 व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दीला सुरुवात करतात. एकाची कारकीर्द यशाकडे अगदी चढत्या क्रमाने सुरू राहते. तर दुसरी व्यक्ती ती किंवा तो कितीही प्रयत्न केले तरी तिथल्या तिथेच राहतात.
ती किंवा तो तिथे राहण्याचं एकमेव कारण असतं. त्यांच्या याच्यामध्ये काहींच्या पदरी यश पडतं आणि काहींना अपयश. तर हे असं कशामुळे? किंवा ज्यांच्या पदरी यश पडतं, तर त्याचं नेमकं कारण काय असेल? तर त्यांना त्या यशापर्यंत पोहोचवणारा एक दुवा जो असतो, तो दुवा म्हणजे काय आहे? कृतज्ञता. आपण आतापर्यंत कृतज्ञतेबद्दलच बोलत आहोत. तर यशापर्यंत पोहोचवण्याचा जो दुवा असतो, तो म्हणजे कृतज्ञता. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आकर्षणाचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचे जर असेल, तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे. जर आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर. जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे. नंतर म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे. जर तुमची कृतज्ञता संपली तर जे यश मिळालेलं आहे ते सुद्धा जाण्याची शक्यता असते. जसं बघा तुमच्या कामात, नोकरी, व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यासाठी म्हणजेच निरनिराळ्या संधी उपलब्ध होण्यासाठी, बढती मिळण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, चमकदार कल्पनांसाठी, प्रेरणा मिळवण्यासाठी, तुमच्या कामाची योग्यता ओळखण्यासाठी, तुमचे कौतुक होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कामाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल, तेवढे कृतज्ञ राहण्यासाठीच कारण तुम्हाला अधिकाधिक मिळू लागेल. म्हणजे बघा आता आपण जादूची जी कृती करत आहोत, त्या जादूच्या कृतीमध्ये आपल्याला दररोज नवीन-नवीन वरदान भेटतात. काल 10 केले तर आज अजून नवीन 10. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागलो म्हणून आपल्याला भेटतात या गोष्टी. पण जर कृतज्ञता व्यक्तच केली नसती तर? आतापर्यंत आपण इतक्या गोष्टीला थँक कधी म्हटलंच नाही. इतकं आभारी आहे म्हटलं का? नाही. जेव्हा आपण या कॉलवर आलो, तेव्हा आपल्या लक्षात आलं, अरे आपण कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. इथं सगळे जणांच्या तोंडून आता किती छान निघतंय. आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे या सुंदर कल्पना आहे. आणि आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये वाढ व्हावी जर असं वाटत असेल, तर जे तुमच्याकडे आहे, आधीपासून आहे, जेवढं आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं आवश्यक आहे. आपण या गोष्टी आतापर्यंत शिकत आलो आणि इथून पुढे पण आपल्याला तेच करायचंय. आता हे असं कशासाठी करायचं ते पण समजून घ्या. ज्याला कृतज्ञता म्हणजे स्वतःच्या कामाबद्दल आहे, त्याला ते आणखी दिलं जाईल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. आणि त्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता आहे, तर त्याच्याकडनं जे आहे ते सुद्धा हिरावून घेतल्या जाईल. बरोबर आहे? म्हणजे कृतज्ञता हा इतका मोठा शब्द आहे, की याच्यामध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे. तर तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल, तर साहजिकच तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट कराल आणि जेव्हा तुम्ही जास्त द्याल, तेव्हा त्याच्या बदल्यामध्ये मिळणाऱ्या पैशात आणि यशात वाढ होईल. बघा, तुम्ही जर तुमच्या कामाबद्दल अगदी पॅशनेट असेल, बघा तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, तुम्हाला जी गोष्ट आवडती, ती गोष्ट जेव्हा तुम्ही करतात ना, ती एकदम सुंदर होते, छान होते. बरोबर आहे? आणि जी गोष्ट तुम्हाला आवडतच नाही, उदाहरणार्थ एखादी लेडीज आहे आणि तिला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही आणि तिला सांगितलं, "तू स्वयंपाक बनव." काय वाटतं, स्वयंपाक चांगला बनेल की खराब बनेल? बनवला तरी तिने तो रस घेऊन बनवलेला नसेल, तो छान नाही बनणार. पण एखादी लेडीज आहे, तिला स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट आहे, खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि तिला जर सांगितलं, "तू स्वयंपाक बनव." ती कसं बनवेल? एकदम म्हणजे 1-2 पदार्थ अजून जास्त ॲड करून बनवेल की नाही? म्हणजे काय, त्या कामाची आवड असणं खूप गरजेचं. आवड असेल, आपण म्हटलं ना, तुम्ही म्हण आहे आपल्याकडे बघा, आवड असेल तर सवड होईल. आणि ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असतो ना, तो कशीही कुठूनही ती गोष्ट करण्यासाठी उत्सुक असतो. म्हणजे काय, की जर तुम्ही जे काम करताय आणि त्या कामामध्ये जर तुम्हाला इंटरेस्टच नसेल, तर त्या कामामध्ये बरकत मिळणार नाही. त्या कामामध्ये यश मिळणार नाही. म्हणून कोणी सांगतं म्हणून आपण ते काम कधीच नाही करायचं. आपल्याला आवडतंय ना, मग आपण त्या कामामध्ये 100 आणि जे काम करत आहोत ना, त्या कामामध्ये 100% देणं गरजेचं आहे. जसं की बघा, तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल, तर आपोआपच तुम्ही काम कमी प्रमाणामध्ये कराल. कारण ते काम आवडतच नसतं. आवडत असेल तर पागल होऊन करू की नाही? वेळ संपलाही कळणार नाही. पण आवडत नसेल तर वेळ कसा कटेल याच्यावर आपण विचार करत असतो. म्हणजे काम कमी करायला लागतात आणि त्यातून मिळणारा लाभ सुद्धा आपल्याला कमी मिळतो मग. आणि परिणामी कामाच्या ठिकाणी तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. जे काम तुम्हाला आवडतच नाही, ते काम करताना तुम्ही आनंदी राहू शकत नाही. तुम्ही जेवढं योगदान कामाच्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, ते कधीच तुम्ही देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचं काम किंवा नोकरीत तुम्ही ठप्प होऊन जाल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन ग्रोथ सुचणारच नाही. तुम्ही नवीन डोकं लावणार नाही, विचार वेगवेगळे करणारच नाही. हळू-हळू तुम्हाला त्याच्यामध्ये अधोगती होताना दिसेल.
आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला तुमचं काम गमवावं लागेल. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडून त्याच्याजवळ जे आहे ते देखील काढून घेतल्या जातं. बघा, आपण म्हणतो ना, दिवसातून 2 वेळेस आपल्या वाणीवरती सरस्वती बसते आणि कोणत्या टायमिंग मध्ये ती तुम्हाला तथास्तु म्हणेल हे आपल्याला माहितीये का? आणि आपल्याला ती सांगून येणार आहे का कोणत्या टायमिंग मध्ये तथास्तु म्हणेल? म्हणून कधी बरेच जण लोक नोकरी करतात पण त्या नोकरीलाच नाव ठेवतात. मला तर अजिबात आवडत नाही असं म्हणतात. परंतु काय आहे, गरज आहे म्हणून करावं लागतं. असे पण लोक भेटतात आपल्याला. 70% लोक तसंच म्हणतात. आवडत, अरे पण तिथून पैसा येतोय ना, मग त्याच्याबद्दल सध्या तुम्ही करत आहात ना, तिथून तुमचं आजचं रोजीरोटी होती, घर चालत आहे ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला आजच्या स्थितीला, आज घडीला तुम्हाला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता अगदी तेवढ्याच प्रमाणात ती तुम्हाला परत मिळते. याचं एक सिंपल असं उदाहरण सांगते. एक वेळेस आमच्या सेंटरमध्ये आम्ही असं संध्याकाळी तुपेसर मी बसलो होतो आणि तिथं म्हणजे साफसफाई कामगार असतात ना, तो एक जण तुपेसरने असंच त्याला बोलवलं फ्रेश पिण्यासाठी. त्यांना सवय आहे, ते बोलवतात प्रत्येक वेळेस. ते आले आणि तेच ते काका होते, ते सांगत होते, "मी जे काम करतोय ना, ते माझ्या घरामध्ये कोणालाच माहीत नाही" म्हणे. "माझ्या घरामध्ये माझ्या मुलांनाही माहीत नाही आणि जेव्हा त्यांना हे कळेल मी हे काम करतोय, तर त्यांना खूप जास्त वाईट वाटेल." ह्या भाषेमध्ये ते बोलत होते. आम्ही दोघं त्यांना समजावून सांगत होतो, की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. मग त्यांना एकच प्रश्न विचारला. आम्हाला असं वाटलं इतकं नसेल पेमेंट वगैरे. परिस्थिती खूप नाजूक असेल. तर विचारलं त्यांना, "तुम्हाला किती महिन्याचं पेमेंट वगैरे किती पडतं?" ते म्हणे, "मॅडम मला ₹44,000 महिन्याच्या काठी येतात" म्हणे. म्हटलं, "तुमची मुलं काय शिक्षण झालंय?" म्हणे, "मुलांचं शिक्षण चांगलं झालं आहे, इंजिनिअरिंगला आहे आणि जॉब करतात." म्हटलं, "त्यांना किती पगार येतो?" म्हणे, "एकाला 12,000 येतो आणि एकाला 16,000 येतो." म्हटलं, "मग त्या दोघांच्या पगारापेक्षाही तुम्ही जास्त कामं करतात, त्यांच्यापेक्षाही जास्त तुम्हाला पैसे मिळतात आणि तुम्ही काय म्हणताय, की मला माझं काम आवडत नाही." म्हटलं, "जगातील सर्वात बेस्ट काम तुम्ही करत आहात. कारण याच्यामुळे खूप लोकांचं आरोग्य चांगलं राहत आहे आणि तुम्ही ही धरती क्लीन ठेवण्याचं काम करताय." बघा, इतकं सुंदर म्हणजे अरे 40,000 ₹44,000 ₹40,000 तर 40 आज तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जाऊन बघा ₹40 तरी तुम्हाला कोणी देईल का? नाही देणार. पण जर ते काम तुम्हाला मिळालेलं आहे, लोकं तरसताय कामासाठी. एम-आय-डी-सी आहे आमच्याकडे. लोकं तरसताय, लाईनमध्ये जातात, उभा राहतात, दिवसभर तिथं थांबतात आणि काम नाही मिळालं म्हणून निराश होऊन घरी येतात. आणि जर तुम्हाला जी गोष्ट मिळालेली आहे म्हणून आपण म्हणतो ना, काही लोकं दरिद्रीच का राहतात? काही लोकं प्रगती का नाही करत? त्याचं एकमेव कारण असतं. कुठल्याही गोष्ट जी आहे तिच्याबद्दल ग्रॅटिट्यूड नाही फील लक्ष्मी येते. ते काम करतायत पण लक्ष्मी येते की नाही? म्हणजे इतकं सुंदर. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर म्हणजे तुम्ही जर ग्रॅटिट्यूड फील करत असाल, तर तुम्हाला परत-परत ती गोष्ट चांगली मिळत जाते. त्यामुळे ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, त्या मोबदल्यात जे काही तुम्हाला मिळणार आहे, त्यावर तुम्ही स्वतः नियंत्रण ठेवत असतात. जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी दिली, तर ते मिळणार नाही. मग तुम्ही काय केलं, स्वतः तो प्रवाह जो येणार होता पैशांचा, तो बंद केला. तुम्ही जर पॉझिटिव्ह एनर्जी दिली, तर तुम्ही काय केलं, तो प्रवाह अजून वाढवला. मग आपण ठरवायचं आपल्याला तो प्रवाह वाढवायचा आहे, की कमी करायचं आहे. बरोबर आहे? जर तुम्ही एखादा उद्योग, व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करतात, त्यानुसार त्यात वाढ किंवा घट होते. बरोबर आहे? जास्त तुमच्या व्यवसायामध्ये ग्राहकांबरोबर, तुमच्या कर्मचाऱ्यांबरोबर कृतज्ञतेने वागाल, तेवढी तुमची व्यवसायामध्ये जोरात भरभराट होईल. बरोबर आहे? तर तुमचा जो व्यवसाय आहे, त्यासोबत तुमच्या ज्या सहकाऱ्यांसोबत तुमचा संबंध येतो, तर त्यांच्यासोबत आपले रिलेशन कसे आहे, याच्यावर सुद्धा आपला बिझनेस वाढेल की कमी होईल, हे समजत असतं. व्यवसाय मालकांनी कृतज्ञ राहण्याचं थांबवलं आणि कृतज्ञतेची जागा चिंतेने घेतली, की त्यांच्या व्यवसायामध्ये पिछेहाट व्हायला सुरुवात होती. म्हणजे त्यांचा बिझनेस डाउन व्हायला सुरुवात होतो. तुम्ही जर आई-वडील असाल आणि तुमच्या मुलांची काळजी घेणं, घर चालवणं हे जर तुमचं काम असेल, तर तुमच्या जीवनाच्या या कालखंडात कोणत्या बाबतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा पहिले विचार करा. जसं की बघा, कारण जीवनात अशी संधी एकदाच येत असते आणि जर तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकला, तर तुम्हाला आणखी आधार, आणखी मदत, आणखी सुंदर क्षण, आणखी सुंदर अनुभव मिळतील. बरोबर आहे? बघा, काही लोकं असतात, की त्यांची मुलं असतात. मुलं थोडंसं त्रास द्यायला लागलं, मुलांना दणादण कुटतात, चांगलं मारतात आणि विचार करतात, "अरे, अरे पण ज्यांच्याकडे मुलं नाहीच आहे." नवस बोलतात की नाही? म्हणजे आहे त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड नाही. शिस्त लावणं वेगळी गोष्ट. बरं, ह्या पण आपण गोष्टी बघतो.
ह्या गोष्टी म्हणजे आपण सांगतोय, परंतु कदाचित मी सांगते तर माझ्याकडेही नसेल. मलाही माहित नव्हतं ह्या गोष्टी, की आपण कुठे चिडायचं, कुठे नाही चिडायचं. कुठल्या गोष्टी जेव्हापासून हे ग्रॅटिट्यूड आलं तेव्हापासून हा बदल स्वतःमध्ये होत आहे आणि सोबत सांगता येत आहे. परंतु जेव्हा आता हे सांगतोय तेव्हा वाटतं, अरे यार आपण किती चुकीचं वागत होतो. खरंच आपल्याला माहित नव्हतं ह्या गोष्टी आणि आज आपण ज्या गोष्टी शिकत आहोत, बरोबर आहे? म्हणजे जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर प्रेम करा. जर तुम्ही जे काम असेल, कसंही असेल, कोणतंही असेल, कामावर जाण्यासाठी तुमची उत्साह, तुमचा उत्कंठा वाढू द्या आणि या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका कामासाठी. तुम्हाला जर सध्याच्या कामात आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं तुमच्या स्वप्नातल्या सारखं नसेल, तरीही तुमच्या स्वप्नातलं काम मिळवण्यासाठी सध्याचं तुम्ही जे काम करत आहात, ते काम त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. बघा, तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं काम पाहिजे असेल, आता सध्या तुम्ही जो जॉब करताय, तो जॉब तुम्हाला कदाचित आवडत पण नसेल, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर तुमचं घर चालतंय. आज तुम्ही अशी कल्पना करा, की एक अदृश्य असा व्यवस्थापक आहे आणि तो तुमच्या कामाविषयी मनात जे विचार येतात, ज्या भावना येतात, त्यांची नोंद ठेवणं त्याचं काम आहे. म्हणजे आपलं असं एक इमॅजिन करायचं आपल्याला, की आपल्या बाजूला एक व्यवस्थापक आहे आणि आपल्या कामाबद्दल जे पण विचार करत आहोत ना, तो काय करतोय, त्याची नोंद ठेवते, नोंद. तुम्ही जे काम करताय, तुम्ही चांगले विचार केले तर तो नोंद ठेवत आहे, वाईट विचार केला तरी पण नोंद ठेवत आहे. आणि हा व्यवस्थापक आज तुम्ही जिथं जाल, तिथं तो तुमच्या मागे पेन आणि वही घेऊनच येणार आहे. इमॅजिन करायचं. पेन आणि वही घेऊनच येणार आहे. आणि अशी कल्पना करा, कामाच्या ठिकाणी ज्या वेळी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, तेव्हा त्या व्यवस्थापक त्याची नोंद करून ठेवेल. म्हणजे तुम्ही म्हणजे जी कृतज्ञता व्यक्त करता त्याची नोंद होईल. आणि आता तुमचं काम हे आहे, की दिवसभरात तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध घेणे. बघा, आता उदाहरणार्थ आता मी माझ्याबद्दलच सांगेल. आता आपण जर फ्युएल सेंटरला जात असेल, तर माझ्याकडे माझ्या माझ्या कामाच्या ठिकाणी मला जे लोकं भेटतील त्यांच्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण मी तिथे जाते, मला जितकी लोकं भेटतात, बरोबर. माझ्याकडे काही फ्युएल सेंटरमध्ये माझे काही गेस्ट येत असतील, माझे काही कोचेस असतील, माझे काही गोल्ड मेंबर असतील, तर त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काय बदल झाला किंवा मला त्यांच्या काय देता येतं किंवा त्यांच्याकडनं मला काय शिकायला मिळतं, त्याच्यासाठी मी ग्रेटफुल होणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून व्यवस्थापकाकडे तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटते याची एक लांबलचक यादी तयार होईल. बघा, तुम्ही जे कृतज्ञता व्यक्त कराल आणि तुमच्यासोबत जो व्यवस्थापक आहे, तो काय करेल मग? तुम्ही ज्या कृतज्ञता व्यक्त केला, तो लिहून ठेवायला सुरुवात करेल. आणि ही यादी जेवढी मोठी, तेवढा तुमचा अदृश्य व्यवस्थापक तुमच्या पैशामध्ये, कामामध्ये, यशामध्ये, संधीमध्ये आणि आनंदामध्ये, परिपूर्णतेमध्ये अधिक जादू घडवून आणेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञता वाटू शकेल, अशा सगळ्या गोष्टींचा आज शोध घ्या किंवा विचार करा. सुरुवातीला असा विचार करा, की तुम्हाला काम आहे. बघा, इथून सुरुवात करायची. काय, काही लोकांना कामच नाहीये. आपल्याला काम आहे. ते पण इतकं छान काम आहे आपल्याकडे. तर ह्या गोष्टीचा पहिले विचार करा, की तुमच्याकडे काम तरी आहे. कितीतरी लोकं बेकार आहे, जे काम मिळवण्यासाठी काहीही देण्यासाठी तयार असतात. काही लोकं पैसा मोजतात काम मिळवण्यासाठी. वेळेची बचत करणारी फोन, प्रिंटर, इंटरनेट आणि संगणक यासारखी साधनं तुमच्या सेवेला उपलब्ध आहे, हे देखील लक्षात ठेवा काम करताना. तुम्ही ज्याच्याबरोबर काम करता त्यांच्याबरोबर तुमची मैत्री आहे याचाही विचार करा. बरोबर आहे. जिथे तुम्ही काम करताय, त्या काम करणाऱ्या लोकांसोबत तुमची मैत्री आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहे, याचाही तुम्ही विचार करा. स्वागतिका, सहाय्यक, द्वारपाल, मालवाहू, तूकदार यासारख्या अनेक जणांमुळे तुम्हाला काम करणं सोपं जातं, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही जेव्हा पहिला पगाराचा चेक हातात मिळतो, तेव्हा किती आनंद होतो हे देखील आठवून बघा. आणि कामाच्या ठिकाणच्या अशा गोष्टी मनात आणा, की ज्या तुमच्या आवडीच्या आहेत आणि त्या करणं तुम्हाला खूप आवडतं. बरोबर आहे? म्हणजे जसं की बघा, तुम्ही जेव्हा काम करता, त्या कामाच्या ठिकाणी तुमचे काही सहकारी असतात, काही मित्र बनतात. बरोबर आहे, ते टेक केअर करतात. जसं की आता आपण कोच असू, तर आपल्यासोबत अनेक कोच येतात. तर बघा, आपण त्या व्यक्तींना ओळखत पण नसतो. ते आपले सहकारी बनतात. बरोबर आहे? तर हे जे असतात, हे जे कोच असतात, हे मित्र बनतात. ते पण एक टेकिंग केअर असणारे, म्हणजे लाईफ लाँग तुमच्यासोबत काम करतात. तर त्यांच्याबद्दल सुद्धा आभारी असणं गरजेचं असतं. म्हणजे काय, की बघा, तुमची ज्यांच्यावर मैत्री आहे, ते तुम्हाला सपोर्ट करत आहे तुमच्या बिझनेसमध्ये. बरोबर आहे? जे तुमचे गोल्ड मेंबर आहे, तर हे सगळे जे आहे ते तुम्हाला काय करतात, त्यांचा विचार करा आणि त्यांच्यामुळे तुम्हाला छान वाटतंय हे पण महत्वाचं आहे. जसं की बघा,
तुम्हाला अदृश्य जो व्यवस्थापक आहे आपल्यासोबत, त्याला तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटली याची नोंद करायला लावा. जसं की तुम्हाला सांगितलं, आता तुमच्यासोबत एक व्यवस्थापक राहणार आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटते तो लिहून ठेवणार आहे. मग तो लिहून ठेवा म्हणून आपल्याला काय करायचं, मोठ्याने म्हणायचंय. जसं की बघा, मी तिथं तुम्हाला एक रिकामी जागा सांगते. मी डॅश डॅश म्हणजे आपलं स्वतःचं नाव यासाठी खूप कृतज्ञ आहे असं लिहित आहे का ते ही पहा. जसं की बघा, तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं की तुम्हाला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत आहे, तर तुमचा व्यवस्थापक लगेचच तुमच्या कामात जादू घडवून आणवायला सुरुवात करतो आणि या जादूमध्ये वाढ होत राहते. अशी शक्यता आहे आणि तुम्ही एका दिवसातच कामाबद्दल एवढी कृतज्ञता निर्माण कराल की परिस्थितीत लगेच सुधारणा घडून येत आहे असं तुम्हाला दिसून येईल. बघा, जे काम तुम्ही करत आहात त्याच्याबद्दल. भाग्यकारक संधी अपघाताने निर्माण होत नाही. त्या केवळ कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करू लागल्याचा परिपाक असतो. काही लोक म्हणतात तो व्यक्ती खूपच लकी बाबा, त्याला सगळंच मिळतं. तर त्याचं एकमेव कारण असतं ते लकी वगैरे काहीच नसतं. परंतु तो जे कृतज्ञता व्यक्त करत असतो त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टी सहज भेटत असतात. तर कामाच्या ठिकाणी करायची जादूची ही कृतीचा करण्याचा आपला उद्याचा म्हणजे आजचा दिवस आहे. जसं की आपल्या उद्या सुरुवात करणार सकाळपासून. आठवड्याच्या शेवटी आला की तुम्ही कामावर नसताना आला तर पुढच्या दिवशी जी कृती करायची आहे, अनेक कृती आहेत त्या करा आणि पुन्हा आपल्याला मागे जायचंय. जसं की आपण बघा, जेव्हा तुम्ही कामावर परत रुजू व्हाल तेव्हा पहिल्या दिवशी ही कामाविषयीची जादू पुन्हा पुन्हा करा. आता कसं करणार? पुन्हा सिंपल भाषेमध्ये समजावून सांगते. बघा, जिथे जिथे तुम्ही काम करताय, आता उद्यापासून समजा घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताना काय विचार करायचा? अरे, मी काहीतरी उद्देशाने घराच्या बाहेर चाललो आहे. मला काम मिळणार आहे. माझ्याकडे काम आहे त्याच्यासाठी मी धन्यवाद. मला ह्या कामातून आनंद मिळतो त्यासाठी धन्यवाद. मी खूप लोकांचं आरोग्य चांगलं करू शकते त्याच्यासाठी धन्यवाद. कारण की ही संधी प्रत्येकालाच नाही मिळत. मी एक कोच आहे आणि मला ती संधी मिळाली त्यासाठी धन्यवाद. मला इतके चांगले सहकारी मित्र परिवार मिळाला कामाच्या ठिकाणी, ते मला नेहमीच सहकार्य करतात. त्यासाठी मी हे छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते बरं, तुम्ही नोट डाउन करू शकता. त्या सर्वांसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी जे फ्युअल सेंटर चालवते तिथे येणारे जे गोल्ड मेंबर आहेत, त्या गोल्ड मेंबरमुळे मला खूप छान वाटतं. माझ्या फ्युअल सेंटरमध्ये एकदम भरभराटीचं वातावरण, आनंदाचं वातावरण राहतं. म्हणून या सर्वांसाठी खूप जास्त आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे काय? आपल्याला ह्या गोष्टीबद्दल आभारी आहे, ह्या गोष्टी व्यक्त करायच्या. आता इथं प्रत्येक व्यक्ती इथं फक्त कोच आहे का? नाही. हा सेशन सर्वांसाठीच आहे. मग तुम्ही कुठे जॉब करत असाल, त्या जॉबचा तुमचा जो बॉस असेल, अजून कोणी व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय? कृतज्ञता व्यक्त करायची. जसं जे सहकारी असेल, तिथं काही पिऊन असतील, काही कर्मचारी असतील, काही चपराशी असतील, तर त्या सर्वांसाठी तुम्हाला काय करायचंय? आभार व्यक्त करायचे. तिथं बघा, केबिन असेल, त्या केबिन तुम्हाला मिळाली त्या ऑफिसमध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला धन्यवाद. जितकं जास्त धन्यवाद व्यक्त करणार, तितकं जास्त तुमच्या सोबतचा व्यवस्थापक काय करेल? ती नोंद ठेवत जाईल. बरोबर आहे? तर आजची ही जादूची कृती होती, कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाबद्दल ग्रॅटिट्यूड फील करणं आणि आभार व्यक्त करणं. म्हणजे आपलं त्या कामावरचं प्रेम पण वाढेल आणि आपल्याला नैराश्य येत नाही. बरेच जण म्हणतात, "सोडून देऊ का? किती दिवस करायचं अजून? मला तर काही सक्सेसच मिळत नाही." असे म्हणणारे पण लोक आहे ना आपल्याकडे. याचं एकमेव कारण आहे, की आपण जे काम करत आहोत त्या कामाबद्दल आपण ग्रॅटिट्यूड फील नाही करत आहे. सर्वात ग्रॅटिट्यूड फील करण्यासारखं एकच गोष्ट आहे. तिथे इन्कम येऊ किंवा नको येऊ. मी एक कोच आहे. ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ग्रॅटिट्यूड फील करणं. मी तर एकच म्हणते, तुम्ही कोच आहात, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. कारण तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे एक कायम आयडियल वेटवर राहणार. कायम फिट राहणार. बरोबर आहे? म्हणून तुम्हाला असं वाटतं ना, तर ह्या गोष्टी ज्याला असं वाटतं, की मला फिट राहायचंय, लाईफ लाँग फिट राहायचंय, आनंदी राहायचंय, तो व्यक्ती कशाचा डिसिजन घेतो? कोच बनण्याचा डिसिजन घेतो. कारण हे खूप महत्वाचं आहे आणि मला माझ्या कामाबद्दल आनंद वाटतो, ही महत्वाची कृती. ओके? आजचं इतकंच होतं. तुम्हाला लक्षात आलं असेल, काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारू शकता आणि प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. हां, राणी मॅडम काहीतरी विचारत. अनम्यूट करा मॅम. मॅडम, अफर्मेशन सांगा ना आजचं. हो, अफर्मेशन सांगणार आहे मी. याच्यामध्ये विचारते फक्त कोणाला काही प्रश्न काही समजलं नसेल तर. समजलं सर्वांना? अरे वाह! खूप छान. काही शंका आहे? हँड रेज करू शकता. नाही. चालेल. तर आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्या.
पैसा माझ्याकडे येतो. आता हे म्हणताना तुमच्या समोर पैसा पाहिजे बरं का, अफर्मेशन केलेला. 10 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट, जे आहे XYZ, या परमिशन प्लस तुमचा मॅजिक स्टोन, बरोबर आहे. तर ही अफर्मेशन आता बोलताना सक्सेस होते, जर असं असेल तुम्ही करत असाल तर. याचं कारण सांगू, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, तुम्ही जेव्हा लिहितात ना, त्या व्हायब्रेशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पटकन जातात लिहिताना, ग्रॅटिट्यूड फील करताना. ओके. पैसा माझ्याकडे येतो, नेहमी येतो, दिवसा येतो आणि रात्री देखील येतो. बघा आपलं फोन पे अमाऊंट कंटिन्यू वाजत असते. मी झोपेत असतानाही पैसा माझ्याकडे आकर्षित होत असतो. मी झोपत असतानाही पैसा माझ्याकडे आकर्षित होत असतो. जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो आणखी मोठ्या प्रमाणात येतो. जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो आणखी मोठ्या प्रमाणात येतो. पैसा माझ्या आयुष्यात चारही दिशांनी येतो. पैसा माझ्या आयुष्यात चारही दिशांनी येतो. मी पैशासाठी एक चुंबक आहे. मी पैशासाठी एक चुंबक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो. पैसा मला मदत करायला सतत तत्पर असतो. पैसा मला मदत करण्यास सतत तत्पर असतो. पैसा मला सांगतो, आजचं खूप छान आहे हा परमेश्वर. पैसा मला सांगतो, मी छान छान तयार करते तुमच्यासाठी नवीन नवीन. पैसा मला सांगतो, मी एकटा नाही आलो तर तुझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी. पैसा मला सांगतो, मी एकटा नाही आलो तर तुझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी माझा मित्र 10 कोटी यालाही बरोबर घेऊन आलो आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. पुन्हा एकदा सांगते हा, कारण कदाचित सुटायचं असू शकतं. आजचं थोडं जरा मोठं होतं. पैशांबद्दल म्हटलं की आपल्याला जरा राहवत नाही, अफर्मेशन्स वाढत जातात, बरोबर आहे की नाही. पुन्हा एकदा समजून घ्या. पैसा माझ्याकडे येतो, नेहमी येतो, दिवसा येतो आणि रात्री देखील येतो. पैसा माझ्याकडे नेहमी येतो, दिवसा येतो आणि रात्री देखील येतो. मी झोपेत असतानाही पैसा माझ्याकडे आकर्षित होतो. मी झोपेत असतानाही पैसा माझ्याकडे आकर्षित होतो. जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो आणखी मोठ्या प्रमाणात येतो. हे माझ्यासोबत नेहमी घडतं. जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो आणखी मोठ्या प्रमाणात येतो. पैसा माझ्या आयुष्यात चारही दिशांनी येतो. मी पैशासाठी एक लोहचुंबक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो. पैसा मला मदत करायला सतत तत्पर असतो. पैसा मला सांगतो, मी एकटा नाही आलो तर तुझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी माझा मित्र 10 कोटी यालाही बरोबर घेऊन आलो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हे होतं आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. आता हे घ्या. तुम्हाला अजून एक टास्क आहे आजचा. अच्छा, शेवटचं सांगू का? अच्छा. पैसा मला सांगतो, मी एकटा नाही आलो, तर तुझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी. पुन्हा घ्या. पैसा मला सांगतो, मी एकटा नाही आलो, तर तुझे आयुष्य समृद्ध करण्यासाठी माझा मित्र 10 कोटी यालाही बरोबर घेऊन आलो आहे. म्हणजे पैसा बोलतो आपल्यासोबत. पैसा म्हणतो, मी एकटा नाही आलो, तर तुझं आयुष्य समृद्ध करण्यासाठी माझा मित्र 10 कोटी यालाही बरोबर घेऊन आलो आहे. बरोबर? छान आहे ना? ओके. झालं लिहून सर्वांचं? थंब दाखवा. ओके, व्हेरी गुड. तर आज तुम्हाला एक टास्क देते हा. टास्क प्रत्येकाने लिहायचं आहे. बघा, तुम्ही जर हे कराल ना तर खूप छान होईल. तर आज काय करायचंय, तुम्ही तुमचे मल्टिपल इन्कम सोर्सेस, जसं हजबंड वाईफ असेल, तुम्ही जे इन्कम, तुम्हाला कुठून कुठून पैसा येतो ते लिहायचे. जसं उदाहरणार्थ तुम्ही किती कामं करतात. माझ्याकडे समजा माझ्या 4 ते 5 इन्कम सोर्सेस अवेलेबल आहे. मग तुम्ही प्रत्येकाचे लिहायचे. जसं हजबंड वाईफ असेल, हजबंडचं इन्कम वेगळं असेल, वाईफचं इन्कम वेगळं असेल. कदाचित तुमचं एखादं प्रॉपर्टी रेंटनी दिलं असेल, तिथून इन्कम येत असेल. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला हे वेगवेगळे इन्कम सोर्सेस लिहायचे. उदाहरणार्थ आता कसं लिहिणार? ओके, बघा, जसं की उदाहरणार्थ तुपे सर, माझे हजबंड रमेश, ते जॉब करतात. बरोबर आहे? आता माझ्या घरामध्ये येणारा इन्कम सोर्स, ते जॉब करतात. मी हेल्थ सेंटर सांभाळते. प्लस मी SBI इन्शुरन्सचं करते. प्लस माझं काही रेंट आहे, मला रेंट पण येतं. अजून आहे काही गोष्टी, म्हणजे हे जे जे तुमच्याकडे इन्कम सोर्सेस असेल, ते इन्कम सोर्सेस तुम्हाला काय करायचे, लिहून काढायचे आज. आणि म्हटलं जातं, मल्टिपल इन्कम सोर्सेस असणं खूप गरजेचं आहे. आता आपण पैशाच्या बाबतीतच बोलत आहोत. मल्टिपल इन्कम सोर्सेस केव्हाही गरजेचं असतं. मी नेहमी सांगते माझ्या लोकांना, एका ठिकाणाहून 10 रुपये मिळवण्यापेक्षा 10 ठिकाणाहून 1-1 रुपये मिळवा. जर एका ठिकाणचा 1 रुपया बंद झाला, तर 9 ठिकाणचे 9 रुपये नक्कीच चालू असतात. बरोबर आहे? 1,00,000 रुपये एका ठिकाणाहून मिळवण्यापेक्षा 10,000 हजार रुपये 10 ठिकाणाहून जर मिळत असेल आणि एका ठिकाणचा इन्कम सोर्स बंद झाला, तर बाकीचे 9 ठिकाणचे इन्कम सोर्स आपल्याकडे 100% अवेलेबल असतात. बरोबर आहे? हा माझा विचार आहे. तर मला हे खूप आवडतं आणि मी शक्यतो मल्टिपल इन्कम सोर्सेसवरच काम करते. मला आवडतं. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि मल्टिपल इन्कम सोर्सेस जर आपल्याकडे असेल, तर आपल्याला नैराश्य पण येत नाही. हां, पण बंधनात राहून एकाच ठिकाणी बांधून हे नाही करायचं. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. थँक सो मच. तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कारण की आज कोणीही लीव्ह केलं नाही. शेवटपर्यंत प्रत्येक व्यक्ती थांबले होते आणि सर्वांचे व्हिडिओ ऑन आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओव्हर टू हिरवे सर. कोणाला काही विचारायचं असेल नक्की विचारा. आणि आजचं सेशन म्हणजे डॉट टाइम झालं 10:30 पर्यंत, है ना? आणि असंच पाहिजे, कारण की काय, सकाळी पण म्हणजे उठावं लागतं आपल्याला. तर जास्त आता आपण नाही घेऊ, है ना? आहे का पण बोलायचं आहे? म्हणजे आधी आपण घेतलेच आहे, है ना? आता असे राहणारच आहे. तर आता लिहून ठेवायचे तुम्ही. आणि जर जास्तच वाटलं तर आपल्याला तिकडे लिहिता येते. कुठे? आपला जो ग्रुप आहे, म्हणजे काय, तिथं पाहता येते आपल्याला चुपचाप मध्ये, है ना? तसंही चालते. पण इथं जर एक्साइटमेंट वाले असलं तर इकडे आपण, काही काही लोकांना चालतं तर तिकडे, काही काही लोकांना इथं म्हणजे त्यांना सांगणं कठीण असतं, तर तिकडे आपण सांगू शकतो, है ना? तर असेच आपल्याला काय, हळूहळू जे आहे इथं आपल्याला, या आपल्या कॉलचा उद्देश आहे 1% चेंज आणि 1 मोर हेल्थ. सकाळचा येतो आणि संध्याकाळचा येतो. तर आणि असंच डेली आपलं हे झाल्यानंतर, सेशन झाल्यानंतर, सेशनमध्ये तुम्हाला काय बेस्ट वाटलं, ते पण तुम्ही शेअर करू शकता. 1 किंवा 2 एक्सपिरियन्स आपण आरामशीर घेऊ शकतो. जसं की तुम्हाला काय आवडलं आजचं, कारण त्याच्यावरून काहींची आयडिया क्लिअर होतात. नवीन लोकांना संधी देऊया आपण. विजया मॅडम म्हणतात काय आवडलं ते सांगणार आहे. चला काय इथे. आवडलं मॅम, सांगा तुम्ही. गुड मॉर्निंग मॅम. गुड आज मॉर्निंग. ज्या पैशाबद्दल तुम्ही जे सांगितलं, आकर्षण कसं करायचं ते खूप छान पद्धतीने सांगितलं आणि सगळं सेशन खरंच खूप छान होतं. अफर्मेशन पण खूप छान आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता की आपल्याला हे जे सेशन असतं ते पूर्णतः युट्यूबला असतं, तर ते
कोणत्या नावाने बघायचं? वंदनाज अफर्मेशन. आणि मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर पण केलेली आहे लिंक, तर तुम्ही त्या लिंकवर जा. लिंकवर गेल्यानंतर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जी अपलोड झाला ना तो तुमच्यापर्यंत येऊन जाईल तो. मॅडम मी आता म्हणजे ग्रुपमध्ये काल परवाच मला ऍड केलं, त्याच्यामुळे अच्छा माझ्याकडे अच्छा, ग्रुपमध्ये नाही तर जे तुमचे कोच असतील ना तर ग्रुपमध्ये मी लिंक टाकत असते. युट्यूबला आहे ते अवेलेबल. कारण काहींचे पहिले 1, 2, 3 सेशन्स हुकलेले आहे ना, तर मग आपण पहिल्यापासून ते टाकलेले आहे. हा, तुम्ही पॉज करून करून थांबून थांबून काही नोट्स पण काढू शकतात मग. नोट्स काढत असते मॅडम मी, पण ते माहीतच नाही ना मला लिंक. चालेल, परत एकदा टाकून देईल मग. आता आजची लिंक बाकी आहे टाकायची, उद्या टाकून देईल मी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मनोज खूप सर छान बोला. एक्सपिरियन्स आहे. चला, मनोज सर. मनोज सर अनम्यूट करा, बोला. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. सर्वांना. बोला सर. आज मॅडमनी जसं सांगितलं कामाबद्दल, तर त्याबद्दल मला खूप म्हणजे छान वाटलं. आपलं कोणतंही काम असो, तर आपण यशस्वीपणे जर पार पाडलं तर आपण कुठे जाऊ याबद्दल म्हणजे कुठे जाऊ शकतो मॅडमच्या या याच्यातून मला कळलं. मला त्या गोष्टी कळल्या. जर जायचं असेल तर आपण काय आधी आपण म्हणू शकतो, नंतर आपण जे काय काम होण्यासाठी झाल्यानंतर पण आपण याला काय ग्रॅटिट्यूड किंवा ॲटिट्यूड देऊ शकतो आपण. या नेक्स्ट आणखी कोण आहे इकडे? धनंजय सर बोला. धन्यवाद 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 सर. आजच्या एक्सपिरियन्स मध्ये मला जे मॅमच्या बद्दल म्हटलंय मॅमनी, मल्टिपल टास्किंग इन्कम नाही का, ते मला खूप आवडलं मॅडम सर. मल्टिपल. धन्यवाद. एकच जर पाईप असेल आणि जास्त नळ जर खर्च करणार असेल तर ते खाली होईल ना. असं मल्टिपल असले तर आणखी चांगलं. आणखीन कोण? दुर्गा मॅडम. अनम्यूट करून बोलू शकता. चला फास्ट फास्ट कारण बोला ना, अनम्यूट केला आहे तुम्हाला. कारण आजचं शिक्षण हे खूप बेस्ट शिक्षण होतं, कारण की आज प्रत्येकाजवळ म्हणजे प्रत्येकालाच काम जीवनामध्ये करावं लागतं आणि आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ नसतो आणि ते कृतज्ञ असणं किती आवश्यक आहे आज वंदना मॅडमने आपल्याला खूपच व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमचं ते एक सांगितलं मॅडमने सोर्सेस हे आयुष्यभर लक्षात राहण्याजोग आहे, की एका ठिकाणाहून 10,000 मिळवण्यापेक्षा अलग अलग ठिकाणाहून 1,000 मिळवणं हे सर्वात चांगलं. कारण की एक रस्ता बंद झाला तरी बाकीचे 9 रस्ते आपल्यासाठी खुले असतात. हे आयुष्यात कधीच न विसरण्याजोगं एक आपल्याला उदाहरण दिलं मॅडमनी. त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅडम. आणि खूप बेस्ट सेक्शन झाला आजचा, मला खूप आवडला. आणि मॅडम एक विचारायचं होतं, आपण जे आपल्या मॅजिकल स्टोनला जे आपण अफर्मेशन देतो, आपल्याला जर समजा मागायचं असलं तर एका वेळेस आपण एकच अफर्मेशन मागायचं की आपण 1-2 विषयाबद्दल असं मागू शकतो? आपण एका वेळेस किती भाज्या खाऊ शकतो? म्हणजे एका वेळेस एकच मागायचं. हा, दिवसभरातून तुम्ही कितीही मागा, परंतु एका वेळेस मागताना विषय का मागा, म्हणजे तुम्ही जे असं ना फोकस असतात त्या गोष्टीवरती. आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज मागून चालत नाही, तर व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. ही वस्तू मला मिळाली आहे आणि तो फील येणं पण गरजेचं आहे. जसं आता मी ओके तुम्हाला मॅडम. एक सिंपल असं एक्झाम्पल सांगते. मी म्हटलं ना, मी मनी अट्रॅक्ट केला. तर मी जेव्हा घरातून बाहेर निघले, मी माझ्या मॅजिक स्टोनला एकच म्हटलं, माझ्या अकाउंटवर पैसे आले. माझ्याकडे काहीच नव्हतं, माझ्या अकाउंटवर पैसे आले. आले. मला खूप छान वाटत आहे. थँक यू सो मच. झालं. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गेले मी घराच्या बाहेर. बस. असं. त्याचं असं आहे की ओके, एखाद्या वेळेस थँक्यू मॅम. आपल्याला एखाद्या वेळेस जर काम असेल आपल्याला आणि पैसे आल्यानंतर कसा आनंद होतो, ते फील आपल्याला व्हायला पाहिजे का पैसे आले माझ्या अकाउंटला. आहे का नाही? सिंपल. हे जर केलं आपण, नाही तर मग येणार की नाही शंका जर घेतली तर मग काही खरं नाही. ते असेच पडतील बाहेरच्या बाहेरच, है ना. म्हणून आपल्याला ते फील करायचं आहे आणि ते आनंद व्यक्त करायचा आहे का पैसे आले पण आहे
अकाउंट मध्ये त्या जे असतं ना ते लिहिलेलं टाईप केलेलं ते पण दिसला पाहिजे आकडा, असं फील करायचं. ते केलं का मग होईल. तर चला, बऱ्याच गोष्टी आहे आणि हळूहळू आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. फिलिंग यायला थोडंसं वेळ लागेल, पण हळूहळू ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू तर नक्की ह्या गोष्टी होतील. तर भेटू आपण आपल्या उद्या सकाळच्या पुन्हा आणखीन सेशन मध्ये, है ना. आणि असंच येत राहू आणि असंच बदलत राहू. छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्याला इथून कळत आहे म्हणजे काय आपल्या रिलेटेडच, म्हणजे काय तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही. आणि याच्यातून सगळ्या गोष्टी जे आहे आपल्याला काय सोर्स जे आहे हे सगळ्यांनाच गरज आहे, मग ते आपण वाढवू शकतो. दुसरं आणखी सोर्स म्हणजे काय, इथं 10 रस्त्यापेक्षा एक कस्टमर करायचं तर 10 कस्टमर करायचे, सारखंच होते आहे ना. इकडे तिकडे करण्यापेक्षा 10 कस्टमर जर केले तर काही प्रॉब्लेमच राहत नाही. असं पण आपण करू शकतो. तर चला थांबू आपण इथं आणि भेटू आपण आपल्या सकाळच्या म्हणजे सकाळच्या कॉलला. आणि तिथपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि अनम्यूट करून आपण थँक्यू म्हणू शकतो. आणि धन्यवाद धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद सर. धन्यवाद भरल्या, भरल्या, धन्यवाद भरल्या. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.